भारतीय न्याय संहिता BNS लॉ ऑफ क्राईम ऑक्टोबर 2023 LLB फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट सॉल्व क्वेश्चन पेपर. मी तुम्हाला दिलेले कायदेविषयक प्रश्न आणि उत्तरे मराठीत भाषांतरित करतो. विस्तृत उत्तरे प्रत्येकी 12 गुण. एक खाजगी संरक्षणाचा अधिकार राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स म्हणजे काय? तो मृत्यू घडवण्यापर्यंत कधी वाढतो? अर्थ मीनिंग खाजगी संरक्षणाचा अधिकार हा एखाद्या व्यक्तीला आपले शरीर आणि मालमत्ता तसेच इतरांचे शरीर आणि मालमत्ता कोणत्याही आसन्न बेकायदेशीर आक्रमणापासून वाचवण्यासाठी असलेला कायदेशीर अधिकार आहे. जेव्हा सार्वजनिक अधिकाऱ्यांकडून त्वरित मदत उपलब्ध नसते तेव्हा हा अधिकार वापरला जातो. भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत हा नैसर्गिक आणि आवश्यक अधिकार मानला जातो. खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरण्याची अटी कंडिशन्स. 1. शरीर किंवा मालमत्तेवर आसन्न धोका इमिनंट थ्रेट असणे आवश्यक आहे. 2. धोका बेकायदेशीर असणे आवश्यक आहे. 3. वापरलेले बल फोर्स धोक्याच्या प्रमाणात आणि तुल्यबळ प्रोपोर्शनेट असले पाहिजे. 4. पोलिसांकडून संरक्षण घेण्याचा सुरक्षित पर्याय नसावा. 5. संरक्षणाचा अधिकार धोका संपेपर्यंत चालू राहतो. 6. हा अधिकार बदला घेण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही. खाजगी संरक्षणाचा अधिकार मृत्यू घडवण्यापर्यंत कधी वाढतो? शरीराच्या खाजगी संरक्षणाचा अधिकार खालीलपैकी कोणत्याही हल्ल्यामुळे मृत्यूची वाजवी भीती निर्माण झाल्यास हल्लेखोराचा मृत्यू घडवण्यापर्यंत वाढतो. 1. मृत्यू होण्याची भीती ॲप्रिहेन्शन ऑफ डेथ. 2. गंभीर दुखापत ग्रीवस हर्ट होण्याची भीती. 3. बलात्कार रेप करण्याच्या इराद्याने केलेला हल्ला. 4. अपहरण पळवून नेणे किडनॅपिंग ॲबडक्शन करण्याच्या इराद्याने केलेला हल्ला. 5. अनैसर्गिक वासना अननॅचरल लस्ट पूर्ण करण्याच्या इराद्याने केलेला हल्ला. 6. विषारी क्षरणकारी पदार्थ करोसिव्ह सबस्टन्स टाकण्याचा धोका ज्यामुळे कायमची विकृती किंवा गंभीर अपंगत्व येईल. 7. एखाद्या व्यक्तीला गैरप्रकारे कोंडून ठेवणे रॉंगफुल कन्फाइनमेंट जेणेकरून त्याला सार्वजनिक अधिकाऱ्यांची मदत मिळणे शक्य होणार नाही. मालमत्तेच्या खाजगी संरक्षणासाठी खालील परिस्थितीत मृत्यू घडवता येतो. दरोडा रॉबरी किंवा सामूहिक दरोडा डकॉयटी रात्रीची घरफोडी हाऊस ब्रेकिंग बाय नाईट निवासाच्या किंवा मालमत्तेच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतीला आगीमुळे केलेली नासधूस मिस्चिफ बाय फायर. न्यायिक निर्णय केस लॉ RV रोज. वेळी आरोपीकडून संकटाच्या क्षणी सोनेरी काट्यांमध्ये बळ तोलले जावे अशी अपेक्षा नसते. KM नानावती V स्टेट ऑफ महाराष्ट्र. वजा धोका अस्तित्वात असेपर्यंतच हा अधिकार असतो, धोका संपल्यावर नाही. 2. खून मर्डर म्हणजे काय? सदोष मनुष्यवध कल्पेबल हॉमिसाइड कधी खुनाच्या श्रेणीत येत नाही. सदोष मनुष्यवधाचा अर्थ मीनिंग ऑफ कल्पेबल हॉमिसाइड. सदोष मनुष्यवध म्हणजे मृत्यू घडवण्याच्या उद्देशाने किंवा माहितीने मृत्यू घडवणे. सदोष मनुष्यवध हा वंश जीनस आहे ज्यापैकी खून हा प्रकार स्पेशीज आहे. खुनाचा अर्थ मीनिंग ऑफ मर्डर. सदोष मनुष्यवध खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीत केला गेल्यास तो खून ठरतो. 1. मृत्यू घडवण्याचा स्पष्ट उद्देश इंटेन्शन टू कॉज डेथ. 2. अशी शारीरिक इजा बॉडीली इंजरी पोहोचवण्याचा उद्देश ज्यामुळे त्या विशिष्ट व्यक्तीचा मृत्यू होईल हे कृत्य करणाऱ्याला माहीत आहे. 3. अशी शारीरिक इजा पोहोचवण्याचा उद्देश जी सामान्यतः मृत्यू घडवण्यासाठी पुरेशी सफिशियंट इन दी ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर टू कॉज डेथ असते. 4. कृत्य करणारी व्यक्ती हे जाणते की तिचे कृत्य इतके आसन्न धोकादायक इमिनेंटली डेंजरस आहे की त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता खूप जास्त आहे, तरीही ते कृत्य करणे. न्यायिक निर्णय विरसा सिंग V स्टेट ऑफ पंजाब या खटल्याने पुरेसा शारीरिक इजा पोहोचवण्याच्या उद्देशाची चाचणी स्थापित केली. सदोष मनुष्यवध खुनाच्या श्रेणीत कधी येत नाही. अपवाद मायनस एक्सेप्शन्स. सदोष मनुष्यवध खालीलपैकी कोणत्याही अपवादाखाली आल्यास त्याला खुनाचा गुन्हा न मानता खुनाच्या श्रेणीत न येणारा सदोष मनुष्यवध मानले जाते. 1. गंभीर आणि अचानक प्रक्षोभ ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन. जर अपराधी व्यक्ती गंभीर आणि अचानक प्रक्षोभामुळे स्वतःवरील नियंत्रण गमावून डिप्राइव्ड ऑफ सेल्फ कंट्रोल प्रक्षोभ देणाऱ्या व्यक्तीचा किंवा अपघाताने दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू घडवते. अट प्रक्षोभ आरोपीने स्वतःहून मागवलेला नसावा आणि तो त्वरित असावा. 2. खाजगी संरक्षणाच्या अधिकाराची मर्यादा ओलांडणे. आरोपीने खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरताना कायद्याने दिलेल्या मर्यादा ओलांडल्या परंतु त्याचा मृत्यू घडवण्याचा किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त नुकसान पोहोचवण्याचा पूर्वनियोजित उद्देश प्रीमेडिटेशन नव्हता. 3. सरकारी कर्मचाऱ्याचे कृत्य. सरकारी कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य पार पाडताना सद्भावनेने गुड फेथ आणि सार्वजनिक न्यायासाठी आवश्यक असल्यामुळे कायद्याने दिलेल्या अधिकाराची मर्यादा ओलांडली आणि मृत्यू घडवला. 4. अचानक भांडण सडन फाईट पूर्वनियोजन नसताना अचानक झालेल्या भांडणामुळे आणि भावनिक भरात हिट ऑफ पॅशन मृत्यू घडवला गेला. 5. संमती कन्सेंट
मरण पावलेल्या व्यक्तीने 18 वर्षांपेक्षा जास्त वय असताना स्वेच्छेने आणि मुक्तपणे संमती दिली असेल. उदा. आत्महत्या करार. 3. बलात्काराची रेप व्याख्या स्पष्ट करा. त्याची आवश्यक तत्वे सांगा. बलात्काराचा गुन्हा. बलात्कार BNS IPC कलम 375 समतुल्य, म्हणजे एखाद्या स्त्रीच्या शारीरिक स्वायत्ततेचे गंभीर उल्लंघन. यात संमतीशिवाय लैंगिक प्रवेश किंवा फेरफार करणे समाविष्ट आहे. व्याख्या आणि स्वरूप. एखादा पुरुष खालीलपैकी कोणतेही कृत्य स्त्रीच्या संमतीशिवाय किंवा खालील परिस्थितीत तिच्यावर करतो तेव्हा तो बलात्कार करतो असे मानले जाते. 1. त्याने आपले शिश्न योनी, तोंड, गुदद्वार किंवा शरीराच्या कोणत्याही भागात प्रवेश करणे. 2. शिश्नाव्यतिरिक्त कोणतीही वस्तू किंवा शरीराचा कोणताही भाग योनी, गुदद्वार किंवा मूत्रमार्गात घालणे. 3. स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा फेरफार मॅनिप्युलेशन करून तिच्या शरीरात प्रवेश करणे. 4. तिच्या लैंगिक अवयवांना तोंड लावणे, ओरल ॲप्लिकेशन. बलात्काराची आवश्यक तत्वे एसेन्शियल्स. या कृत्याला बलात्कार सिद्ध करण्यासाठी मुक्त, स्वेच्छेने आणि माहितीपूर्ण संमतीचा अभाव हे मुख्य तत्व आहे. 1. प्रवेश पेनिट्रेशन. अगदी थोडासा प्रवेश देखील पुरेसा मानला जातो. 2. कर्ता पुरुष ॲक्ट बाय अ मॅन. गुन्हा पुरुषाने केलेला असावा. 3. बळी स्त्री. विक्टिम इज अ वुमन. बळी स्त्री असावी. 4. संमतीचा अभाव लॅक ऑफ कन्सेंट. खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीत कृत्य केले असल्यास संमती नसणे मानले जाते. तिच्या इच्छेविरुद्ध अगेन्स्ट हर विल. तिला किंवा तिच्या हितसंबंधातील व्यक्तीला मृत्यूची किंवा दुखापतीची भीती दाखवून संमती मिळवली असल्यास, वस्तुस्थितीच्या चुकीच्या कल्पनेवर मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट आधारित संमती दिली असल्यास आणि पुरुषाला हे माहीत आहे, ती नशेत इंटॉक्सिकेटेड आहे किंवा अस्वस्थ मनाची अनसाऊंड माइंड आहे आणि संमती देण्यास असमर्थ आहे, ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची स्टॅच्युटरी रेप असल्यास तिने संमती दिली असली तरीही. न्यायिक निर्णय. स्टेट ऑफ पंजाब व्ही गुरमीत सिंग नुसार पीडितेची साक्ष विश्वसनीय असल्यास ती पुरेशी मानली जाते. तुकाराम व्ही स्टेट ऑफ महाराष्ट्र मथुरा प्रकरणमुळे संमतीच्या व्याख्येमध्ये मोठे बदल झाले. 4. मानहानीच्या डेफमेशन गुन्ह्याची व्याख्या करा आणि अपवाद सांगा. मानहानी डेफमेशन. मानहानी हा असा फौजदारी गुन्हा आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल खोटे विधान प्रकाशित केले जाते किंवा उच्चारले जाते, ज्यामुळे समाजात त्याची प्रतिष्ठा, रेप्युटेशन कमी होते. मानहानी 2 प्रकारची असू शकते. लिबेल, लायबल. कायमस्वरूपी स्वरूपात. उदा. लिखित, चित्र. स्लँडर. अस्थायी स्वरूपात. उदा. बोलणे, हावभाव. मानहानीचे आवश्यक घटक इन्ग्रेडियंट्स. फौजदारी मानहानी सिद्ध करण्यासाठी खालील गोष्टी सिद्ध करणे आवश्यक आहे. 1. मानहानिकारक विधान. विधान मानहानिकारक असले पाहिजे. 2. तक्रारदाराचा संदर्भ. विधानाचा संदर्भ तक्रारदार व्यक्तीला लागू असणे आवश्यक आहे. 3. प्रकाशन. विधान तिसऱ्या व्यक्तीसमोर प्रकाशित, संवादित केलेले असावे. 4. इरादा, माहिती. बदनामीमुळे प्रतिष्ठेला हानी पोहोचेल याचा इरादा किंवा माहिती असावी. मानहानीचे अपवाद एक्सेप्शन्स. खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीत केलेले मानहानिकारक आरोप गुन्हेगारी मानहानी ठरत नाहीत. 1. सत्याची सार्वजनिक हितासाठी मांडणी. ट्रूथ फॉर पब्लिक गुड. जर आरोप सत्य असेल आणि तो सार्वजनिक हितासाठी प्रकाशित करणे आवश्यक असेल. 2. सरकारी कर्मचाऱ्यांची न्याय्य टीका. सरकारी सेवकाच्या सार्वजनिक कार्याबद्दल सद्भावनेने मत व्यक्त करणे. 3. सार्वजनिक वर्तनावर न्याय्य भाष्य. कोणत्याही सार्वजनिक प्रश्नासंदर्भात एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावर सद्भावनेने मत व्यक्त करणे. 4. न्यायालयीन कार्यवाहीचा अहवाल. न्यायालयाच्या कार्यवाहीचा सत्य अहवाल प्रकाशित करणे. 5. न्यायिक कृत्यांवर सद्भावनेने मत. न्यायालयाच्या निर्णयावर किंवा पक्षकार, साक्षीदार यांच्या वर्तनावर सद्भावनेने मत व्यक्त करणे. 6. वैध प्राधिकरणाद्वारे निंदा. कायदेशीर अधिकार असलेल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची सद्भावनेने निंदा, सेन्शर करणे. उदा. मालकाने नोकराची. 7. वैध प्राधिकरणाकडे सद्भावनेने आरोप. कायदेशीर अधिकार असलेल्या व्यक्तीकडे दुसऱ्यावर सद्भावनेने आरोप करणे. 8. हिताच्या संरक्षणासाठी आरोप. स्वतःचे हित किंवा सार्वजनिक हित जपण्यासाठी सद्भावनेने आरोप करणे. 9. सद्भावनेने दिलेला सल्ला, चेतावणी. ज्या व्यक्तीला चेतावणी दिली आहे तिच्या भल्यासाठी किंवा सार्वजनिक भल्यासाठी सद्भावनेने दिलेली चेतावणी. 10. स्तुती किंवा व्यंगचित्रे. द्वेषपूर्ण हेतूशिवाय केलेली स्तुती किंवा व्यंगचित्रे. न्यायिक निर्णय. सुब्रमानियन स्वामी व्ही युनियन ऑफ इंडियामध्ये सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी मानहानीची संवैधानिकता कायम ठेवली कारण प्रतिष्ठा हा अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा भाग आहे. 5. धर्माशी संबंधित गुन्ह्यांची ऑफेन्सेस रिलेटिंग टू रिलिजन सविस्तर माहिती द्या. धर्माशी संबंधित गुन्हे. धर्माशी संबंधित गुन्हे सामाजिक सलोखा, शांतता आणि सत्सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य राखण्यासाठी गुन्हे ठरवले जातात. मुख्य गुन्हे BNS IPC अध्याय 15 समतुल्य.
1. धार्मिक स्थळाचे विटंबन, नुकसान, इंजरिंग ऑर डिफायलिंग प्लेस ऑफ वर्शिप. कोणत्याही पूजास्थानाचे किंवा कोणत्याही धार्मिक वर्गाद्वारे पवित्र मानल्या गेलेल्या वस्तूचे जाणून बुजून नुकसान करणे किंवा विटंबन करणे. धर्माचा अपमान करण्याचा किंवा अपमान होण्याची माहिती असण्याचा इरादा असावा. 2. धार्मिक भावना दुखावण्याचे हेतुपुरस्सर कृत्य, डेलिबरेट अँड मलिशियस ऍक्ट्स. शब्दांनी, चिन्हांनी किंवा दृश्य प्रतिनिधित्वाने कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्याचा किंवा भावनांना प्रक्षुब्ध करण्याचा हेतुपुरस्सर आणि द्वेषपूर्ण उद्देश. 3. धार्मिक सभेमध्ये व्यत्यय, डिस्टर्बिंग रिलिजियस असेंब्ली. धार्मिक पूजा किंवा समारंभामध्ये कायदेशीररित्या गुंतलेल्या कोणत्याही सभेमध्ये स्वेच्छेने व्यत्यय आणणे. 4. दफनभूमीवर अतिक्रमण, ट्रेसपास ऑन बिरियल प्लेसेस. दफनभूमीवर किंवा अंत्यसंस्कारासाठी ठेवलेल्या ठिकाणी अतिक्रमण करणे. कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा किंवा धर्माचा अपमान करण्याचा इरादा असावा. आवश्यक तत्वे. इरादा आवश्यक, कृत्य हेतुपुरस्सर किंवा द्वेषपूर्ण असले पाहिजे. लक्ष्य धार्मिक समुदाय, कृत्याने विशिष्ट धर्म किंवा धार्मिक समुदायाला लक्ष्य केलेले असावे. अपमान प्रक्षोभ करण्याचा उद्देश, अपमान किंवा प्रक्षोभ करण्याचा विशिष्ट मानसिक उद्देश, मेन्स रिया आवश्यक आहे. न्यायिक निर्णय. रामजी लाल मोदी व्ही स्टेट ऑफ यूपी मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी धार्मिक भावनांविरुद्धचे गुन्हे IPC कलम 295A समतुल्य घटनेच्या चौकटीत वैध ठरवले. 6. निवडणुकीशी संबंधित गुन्ह्यांची ऑफेन्सेस रिलेटिंग टू इलेक्शन्स सविस्तर माहिती द्या. निवडणुकीशी संबंधित गुन्हे. निवडणुकीशी संबंधित गुन्हे मतदानाच्या अधिकाराची शुद्धता, निष्पक्षता आणि मुक्त वापर सुरक्षित ठेवण्यासाठी गुन्हे ठरवले जातात. मुख्य निवडणूक संबंधित गुन्हे BNS IPC अध्याय I1 समतुल्य. 1. लाचलुचपत, ब्रायबरी. मतदानाचा अधिकार विशिष्ट प्रकारे वापरण्यासाठी किंवा न वापरण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला लाच ग्रॅटिफिकेशन देणे किंवा स्वीकारणे. 2. अवाजवी प्रभाव, अनड्यू इन्फ्लुएन्स. मतदाराला मतदान करण्यासाठी किंवा न करण्यासाठी बळ, जबरदस्ती किंवा धमकीचा वापर करणे. मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी कोणतीही दुखापत, शारीरिक किंवा आध्यात्मिक, करण्याची धमकी देणे. 3. तोतेआगिरी, पर्सोनेशन. दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने मतदान करणे, ती व्यक्ती हयात असो, मृत असो वा काल्पनिक. 4. खोटी विधाने, फॉल्स स्टेटमेंट्स. कोणत्याही उमेदवाराच्या चारित्र्याबद्दल किंवा वर्तनाबद्दल खोटी माहिती, जे माहीत आहे की ती खोटी आहे, निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने प्रकाशित करणे. 5. बेकायदेशीर देयके. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत वाहून नेण्यासाठी वाहने भाड्याने घेण्यासाठी पैसे देणे. 6. मतदान केंद्रावर गैरवर्तन. मतदान केंद्रावर गोंधळ किंवा गैरशिस्त निर्माण करणे. आवश्यक तत्वे. अधिकारात हस्तक्षेप. निवडणुकीच्या मुक्त अधिकाराच्या वापरात हस्तक्षेप करण्याचा इरादा असणे आवश्यक आहे. शुद्धतेवर परिणाम. कृत्याचा निवडणुकीच्या शुद्धतेवर आणि निष्पक्षतेवर परिणाम होत असावा. गुन्हेगारी हेतू, मेन्स रिया. जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रवृत्त करण्याचा हेतू महत्त्वाचा आहे. 7. इजा. हर्ट म्हणजे काय? इजा आणि गंभीर इजा, ग्रीव्हस हर्ट यांवर चर्चा करा. इजा, हर्ट आणि गंभीर इजा, ग्रीव्हस हर्ट. इजा, हर्ट आणि गंभीर इजा, ग्रीव्हस हर्ट हे शारीरिक दुखापतींशी संबंधित गुन्हे आहेत, ज्यात दुखापतीची तीव्रता आणि परिणाम यांमध्ये फरक असतो. इजा. सामान्य इजा, सिंपल हर्ट. इजा हे दुखापतीचे सौम्य स्वरूप आहे. व्याख्या. स्वेच्छेने कोणत्याही व्यक्तीला शारीरिक वेदना, बॉडीली पेन, रोग, डिसीज किंवा अशक्तपणा, इन्फर्मिटी पोहोचवणे म्हणजे इजा. इजेची आवश्यक तत्वे. 1. स्वेच्छेने हेतुपुरस्सर किंवा माहितीने केलेली. 2. शारीरिक वेदना, साधी मारहाण किंवा थप्पड. 3. रोग पसरवणे, उदा, संक्रमित रक्त देणे. 4. अशक्तपणा, अवयवाचा तात्पुरता वापर करण्याची असमर्थता. गंभीर इजा, ग्रीव्हस हर्ट. गंभीर इजा म्हणजे शारीरिक दुखापतीचे सर्वात गंभीर स्वरूप. व्याख्या. ही इजेची अशी गंभीर श्रेणी आहे जी खालील 8 विशिष्ट वर्णनांपैकी 8 स्पेसिफिक डिस्क्रिप्शन्स कोणत्याही एकाखाली येते. गंभीर इजेचे 8 प्रकार. 1. नपुंसकता, इमॅस्क्युलेशन. 2. एका डोळ्याची कायमची दृष्टी, परमनंट लॉस ऑफ साईट, गमावणे. 3. एका कानाची कायमची श्रवणशक्ती, परमनंट लॉस ऑफ हिअरिंग, गमावणे. 4. कोणताही अवयव किंवा सांधा, लिंब ऑर जॉईंट, गमावणे. 5. डोके किंवा चेहऱ्यावर कायमची विद्रुपता, परमनंट डिस्फिगरेशन येणे. 6. हाड किंवा दाताचे फ्रॅक्चर किंवा निघणे, डिस्लोकेशन. 7. कोणतीही दुखापत ज्यामुळे जीवाला धोका, एंडेंजरिंग लाईफ, निर्माण होतो. 8. कोणतीही दुखापत ज्यामुळे पीडित व्यक्तीला 20 दिवस 20 डेज तीव्र शारीरिक वेदना होतात किंवा तो रोजची कामे, ऑर्डिनरी पर्स्युट्स करण्यास असमर्थ ठरतो. इजा. साधा ओरखडा, चढ आणि गंभीर इजा,
हाड मोडणे, कायमची विकृती यांमधील फरक दर्शवणारे चित्र. 8 विवाहांशी संबंधित गुन्ह्यांची ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज सविस्तर माहिती द्या. विवाहांशी संबंधित गुन्हे. विवाहांशी संबंधित गुन्हे हे वैवाहिक संबंधाच्या पावित्र्याचे संरक्षण करण्यासाठी आणि वैवाहिक स्थितीमध्ये फसवणूक किंवा बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करणाऱ्या कृत्यांना शिक्षा करण्यासाठी बनवलेले आहेत. मुख्य गुन्हे BNS IPC अध्याय XX समतुल्य. 1. द्विभार्यात्व बिगामी IPC कलम 494 समतुल्य. पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करणे. यासाठी पहिला विवाह वैध आणि अस्तित्वात असणे आवश्यक आहे. 2. माहिती लपवून विवाह करणे. मॅरिंग अगेन बाय कन्सिलमेंट IPC कलम 495 समतुल्य. पहिल्या विवाहाची माहिती दुसऱ्या जोडीदारापासून लपवून द्विभार्यात्व करणे. हे द्विभार्यात्वाचे अधिक गंभीर स्वरूप आहे. 3. फसवणूकपूर्ण विवाह फ्रॉड्युलंट मॅरेज IPC कलम 496 समतुल्य. विवाहित समारंभ पार पाडणे, परंतु त्या समारंभाने कायदेशीररित्या बांधलेले न राहण्याचा बेईमान किंवा फसवणुकीचा इरादा असणे. 4. पती किंवा नातेवाईकांकडून क्रूरता क्रुएल्टी बाय हजबंड ऑर रिलेटिव्स IPC कलम 498A समतुल्य. पती किंवा त्याच्या कोणत्याही नातेवाईकाने स्त्रीवर क्रुएल्टी करणे. क्रूरता म्हणजे कोणतेही जाणून बुजून केलेले वर्तन ज्यामुळे स्त्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते किंवा तिच्या जीवाला धोका निर्माण होतो. हुंड्याच्या मागणीशी डावरी संबंधित तिचा छळ करणे. 5. हुंडा मृत्यू डावरी डेथ IPC कलम 304B समतुल्य. हा मनुष्यवधाच्या श्रेणीत असला तरी वैवाहिक गुन्ह्यांशी संबंधित आहे. आवश्यक घटक. फसवणूक, कपट किंवा जबरदस्ती. अनेक गुन्ह्यांमध्ये फसवणूक किंवा बळाचा वापर समाविष्ट असतो. वैध स्थितीचे उल्लंघन. द्विभार्यात्व थेट एकाच वेळी एकापेक्षा जास्त विवाह करण्याची बंदी तोडते. नुकसान किंवा शोषण करण्याचा हेतू. यात दुसऱ्या जोडीदाराला फसवण्याचा, दुखापत करण्याचा किंवा त्याचे शोषण करण्याचा इरादा मेन्स रिया आवश्यक असतो. संक्षिप्त उत्तरे. प्रत्येकी 5 गुण. 1. प्रादेशिक आणि बाह्य प्रादेशिक कार्यक्षेत्र. वैशिष्ट्य. प्रादेशिक कार्यक्षेत्र इंट्रा टेरिटोरियल. बाह्य प्रादेशिक कार्यक्षेत्र एक्स्ट्रा टेरिटोरियल. क्षेत्र. कायदा भारताच्या भूभागामध्ये लागू होतो. कायदा भारताबाहेर केलेल्या गुन्ह्यांना लागू होतो. लागू होणे. भारतातील सर्व व्यक्तींना, नागरिक आणि परदेशी लागू. भारतीय नागरिकांना ते कुठेही असले तरी आणि भारतीय जहाजे किंवा विमानांवर केलेल्या गुन्ह्यांना लागू. 2. गैरप्रकारे प्रतिबंध रॉंगफुल रिस्ट्रेंट आणि गैरप्रकारे कोंडून ठेवणे रॉंगफुल कन्फाइनमेंट. गुन्हा. व्याख्या. मुख्य फरक. गैरप्रकारे प्रतिबंध. एखाद्या व्यक्तीला ज्या दिशेने जाण्याचा अधिकार आहे त्या दिशेने जाण्यापासून अडथळा निर्माण करणे. अंशतः प्रतिबंध. वजा एका किंवा अधिक दिशेने जाण्यापासून रोखणे. गैरप्रकारे कोंडून ठेवणे. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट सीमांच्या आत राहण्यास भाग पाडणे जेणेकरून तो त्या सीमांच्या बाहेर जाऊ शकत नाही. संपूर्ण प्रतिबंध. वजा सर्व दिशेने जाण्यापासून रोखणे. 3. देशद्रोह सेडिशन. देशद्रोह म्हणजे शब्द, बोललेले किंवा लिहिलेले, चिन्हे किंवा कृत्ये यांच्याद्वारे भारतात कायद्याने स्थापित केलेल्या सरकारबद्दल द्वेष, अवमान किंवा अनादर निर्माण करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे. टीप. सर्वोच्च न्यायालयाने सद्यस्थितीत देशद्रोहाच्या कायद्याच्या वापरावर तात्पुरती स्थगिती दिली आहे, परंतु तो कायद्याच्या पुस्तकांमध्ये BNS मध्ये IPC कलम 124A समतुल्य समाविष्ट आहे. विश्वासघात क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे मालमत्तेचा विश्वासपूर्वक ताबा इंटरेस्टेड दिला जातो किंवा मालमत्तेवर अधिकार डोमिनियन दिला जातो आणि ती व्यक्ती बेईमानीने डिसऑनेस्टली ती मालमत्ता स्वतःच्या उपयोगासाठी वापरते किंवा कायद्याचे उल्लंघन करून तिची विल्हेवाट लावते, तेव्हा तो विश्वासघाताचा गुन्हा ठरतो. 5. फौजदारी अतिक्रमण क्रिमिनल ट्रेसपास आणि त्याचे गंभीर प्रकार. फौजदारी अतिक्रमण म्हणजे मालमत्तेवर कब्जा असलेल्या व्यक्तीला गुन्हा करण्याच्या, धमकी देण्याच्या, अपमानित करण्याच्या किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे दुसऱ्याच्या मालमत्तेत प्रवेश करणे किंवा तिथे राहणे. गंभीर प्रकार ॲग्रेवेटेड फॉर्म्स. गृह अतिक्रमण हाऊस ट्रेसपास. मानवी निवासासाठी किंवा मालमत्ता ठेवण्यासाठी वापरलेल्या इमारतीत अतिक्रमण करणे. लपून गृह अतिक्रमण लर्किंग हाऊस ट्रेसपास. मालकापासून लपून राहण्यासाठी खबरदारी घेऊन गृह अतिक्रमण करणे. घरफोडी हाऊस ब्रेकिंग. प्रवेशाच्या 6 बेकायदेशीर मार्गांपैकी एका मार्गाने गृह अतिक्रमण करणे. रात्रीचे गृह अतिक्रमण. रात्रीची घरफोडी सूर्य मावळल्यानंतर आणि सूर्य उगवण्यापूर्वी ही कृत्ये करणे. 6. नासधूस मिसचिफ. नासधूस म्हणजे मालमत्तेचा नाश करणे, तिचे मूल्य कमी करणे किंवा तिची उपयोगिता बिघडवणे ज्यामुळे सार्वजनिक किंवा कोणत्याही व्यक्तीला गैरनुकसान रॉंगफुल लॉस होते. हे कृत्य बेईमान किंवा द्वेषपूर्ण उद्देशाने केलेले असावे. BNS लॉ ऑफ क्राईम
ऑक्टोबर 2023 LLB फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट सॉल्व क्वेश्चन पेपर. Broad answer type questions, 12 marks each. Q1. What is right of private defense? When does it extend to causing death? The right of private defense is the legal right of a person to protect his own body and property, as well as the body and property of others, against any imminent unlawful aggression. This right is recognized under the Bharatiya Nyaya Sanhita (BNS) as a natural and necessary right, acting as a shield when immediate aid from public authorities is not available. Its core purpose is to allow individuals to repel force by force in a sudden emergency. Conditions for exercising private defense. The right can only be exercised if the following conditions are met. 1. Imminent threat. There must be a present and imminent threat, apprehension of danger to the body or property. 2. Unlawful threat. The aggression or threat must be unlawful. 3. Proportionality. The force used must be reasonable and proportionate to the perceived threat. 4. No public aid. There must be no safe option or time to seek protection from public authorities, e.g. the police. 5. Continuation. The right of defense commences with the reasonable apprehension of danger and continues only as long as that apprehension of danger continues. 6. Defense, not retaliation. It must be used for defense, not as a pretext for retaliation, punishment, or revenge. When right of private defense extends to causing death, the right of private defense of the body extends to voluntarily causing death of the assailant, provided the assault causes a reasonable apprehension of 1. Death of the person defending. 2. Grievous hurt, serious bodily injury. 3. Assault with the intention of committing rape. 4. Assault with the intention of committing kidnapping or abduction. 5. Assault with the intention of gratifying unnatural lust, equivalent of unnatural offense/sodomy. 6. Assault with the intention of wrongfully confining a person, where the person confined cannot seek protection. 7. An act that amounts to administering corrosive substance or a similar act that may cause permanent or severe disfiguration/disability. For the private defense of property, causing death is justified in cases of robbery or dacoity, housebreaking by night, mischief by fire, committed on a building used as a dwelling or place for the custody of property. Limitations. Cannot be exercised when there is time to seek protection of authorities. Excessive force, beyond what is necessary for self-defense, is not permitted. The right is only against the aggressor, not an innocent person. Case law. In R versus Rose, it was established that the accused cannot be expected to weigh the force in golden scales in the heat of the moment. However, in KM Nanavati versus Rosho, State of Maharashtra, it was held that the right exists only till the danger exists, and it is not available after the threat has receded. Q2. What is murder? When does culpable homicide not amount to murder? Culpable homicide and murder are two closely related criminal offenses concerning the causing of death. Culpable homicide means causing death with an intention or knowledge that is likely to cause death, and it is the genus, the larger category. Murder is the graver form, and is the species, a specific category of culpable homicide. Meaning of murder? Under the BNS, culpable homicide amounts to murder when the act is committed in one of the following four scenarios. 1. Intention to cause death. The act is done with the intention of causing death. 2. Sufficient bodily injury. The act is done with the intention of causing a bodily injury that the offender knows is likely to cause the death of the specific person injured, based on that person's physical condition. 3. Ordinarily sufficient injury. The act is done with the intention of causing a bodily injury that is sufficient in the ordinary course of nature to cause death. 4. Imminently dangerous act. The person committing the act knows that it is so imminently dangerous that it must, in all probability, cause death, or such bodily injury as is likely to cause death, and does the act without any excuse for incurring the risk. Case law. The landmark case of Virsa Singh versus Bayo, State of Punjab, established the practical test for the third clause. The prosecution must prove the bodily injury was intended, and that the injury was objectively sufficient in the ordinary course of nature to cause death. When culpable homicide is not murder, exceptions. Culpable homicide will be punished as culpable homicide not amounting to murder if it falls under one of the following exceptions, formerly Section 300 exceptions under IPC. 1. Grave and sudden provocation. The offender, while deprived of the power of self-control by grave and sudden provocation, causes the death of the person who gave the provocation, or of any other person by mistake or accident. Conditions. Provocation must be grave and sudden. It must not be sought or voluntarily provoked by the offender, and it must not be given by anything done in obedience to the law, or by a public servant in the lawful exercise of his powers. Case law.
KM Nanavati versus State of Maharashtra detailed the cooling off period. If there is a time gap between provocation and the fatal act, the exception fails. 2. Exceeding right of private defense. The offender, in the exercise of the right of private defense of person or property, exceeds the power given to him by law and causes the death of the person against whom he is exercising such right, without premeditation and without any intention of causing more harm than is necessary. 3. Act of public servant. A public servant or a person aiding him exceeds the powers given to him by law and causes death while acting in good faith for the advancement of public justice and without ill will towards the person whose death is caused. 4. Sudden fight. Death is caused in a sudden fight in the heat of passion, upon a sudden quarrel and without premeditation. It is immaterial which party offers the first assault or commits the first aggression. 5. Consent. The person whose death is caused is above 18 years of age, suffers death, or takes the risk of death with his own free and voluntary consent, e.g. suicide pacts. Q3. Explain rape. Discuss its essentials. Offense of rape. The offense of rape, as defined under the BNS equivalent to IPC section 375, is a grave violation of a woman's bodily autonomy. It essentially involves non-consensual sexual penetration or manipulation. Definition and forms. A man is said to commit rape if he performs any of the following acts with or upon a woman in circumstances falling under the without consent clause. 1. Penetrates his penis into the vagina, mouth, anus or any part of the body of a woman. 2. Inserts any object or any part of the body, other than the penis, into the vagina, anus or urethra of a woman. 3. Manipulates any part of the woman's body to cause penetration into her vagina, anus, urethra or any other part of the body. 4. Applies his mouth to the sexual organs of a woman. Note, the BNS IPC definition focuses on the acts committed by a man against a woman. Essentials of rape. The core element that defines the act as rape is the absence of free, voluntary and informed consent. The essential ingredients are: 1. Penetration. The slightest penetration of the penis, object or body part is sufficient to constitute the offense. 2. Act by a man. The offense must be committed by a man. 3. Victim is a woman. The victim must be a woman. 4. Lack of consent. The act must be committed without the woman's consent under any of the following circumstances. Against her will. When her consent has been obtained by putting her or a person she is interested in fear of death or hurt. With her consent, when that consent is given under a misconception of fact, and the man knows or has reason to believe that the consent was given in consequence of such misconception. With or without her consent, when she is unable to give consent due to being intoxicated or of unsound mind. With or without her consent, when she is under 18 years of age, statutory rape. When she is unable to communicate consent, e.g. in a coma. Marital rape exception. The law traditionally provides an exception for marital rape, stating that sexual intercourse by a man with his own wife, if she is not under 18 years of age, is not rape. However, this exception is currently subject to judicial review and legislative debate. An exception to the exception exists when the couple is living separately under a decree or customary separation. Case law. The case of State of Punjab versus Gurmeet Singh affirms that the victim's testimony is often sufficient for conviction provided it is reliable. Tukaram versus Changer, State of Maharashtra, the Mathura case, led to significant reforms in the law and procedure related to rape, emphasizing the need for sensitive handling of victims and changes in the definition of consent. Q. 4. Define the offense of defamation and discuss the exceptions. Defamation. Defamation is the criminal offense of publishing or uttering a false statement about a person which harms their reputation by lowering them in the estimation of right-thinking members of society. It is a crime against reputation. It can be committed in two forms. Libel. Defamation in a permanent form. Written words, pictures, effigies, etc. Slander. Defamation in a transient form. Spoken words or gestures. Ingredients of defamation. To prove the offense of criminal defamation, the following essentials must be established. 1. Defamatory statement. The statement must be defamatory, meaning it must harm the person's reputation. 2. Reference to the complainant. The statement must refer to the complainant, the person defamed. 3. Publication. The statement must be published, communicated, to a third person other than the person defamed. 4. Intention/knowledge. The maker of the statement must have the intention or knowledge that the imputation will harm the reputation. Exceptions to defamation. Criminal defamation is not committed if the imputation falls under one of the recognized exceptions, formerly 10 exceptions under IPC, now under BNS. 1.
Truth for public good. It is not defamation to impute anything which is true, if it is for the public good that the imputation should be made or published. 2. Fair criticism of public servants, expressing in good faith any opinion respecting the conduct of a public servant in the discharge of his public functions. 3. Fair comment on public conduct, expressing in good faith any opinion respecting the conduct of any person touching any public question. 4. Report of court proceedings, publishing a substantially true report of the proceedings of a court of justice. 5. Merits of a case, expressing in good faith any opinion respecting the merits of a case decided by a court, or the conduct of any person as a party, witness, or agent in that case. 6. Merits of public performance, expressing in good faith any opinion respecting the merits of any performance which its author has submitted to the judgment of the public. 7. Censure by lawful authority, censure passed in good faith by a person having lawful authority over another, e.g., a teacher over a student, a master over a servant. 8. Accusation in good faith to lawful authority, referring an accusation against any person to any person having lawful authority over that person, e.g., complaint to a superior. 9. Imputation for protection of interest, making an imputation on the character of another, provided it is made in good faith, and for the protection of the interests of the person making it, or of any other person, or for the public good. 10. Caution in good faith, conveying a caution intended for the good of the person to whom it is conveyed, or for the public good. Case law. In Subramanian Swamy vs. Union of India, the Supreme Court of India upheld the constitutionality of criminal defamation, Section 499 and 500 of IPC, now BNS equivalent, reasoning that the right to reputation is a part of the fundamental right to life under Article 21 and must be protected. Q. 5. Explain in detail offences relating to religion. Offences relating to religion. Offences relating to religion are criminalized to maintain public order, religious harmony, and freedom of conscience in a diverse society. The law aims to prevent acts that deliberately and maliciously insult the religious feelings of any class of citizens. Main offences, BNS equivalent of IPC Chapter 15. 1. Injuring or defiling place of worship, equivalent of IPC Sec. 295. Intentionally destroying, damaging, or defiling any place of worship or any object held sacred by any class of persons. The intent must be to insult the religion of that class or with the knowledge that the class is likely to consider the act as an insult to its religion. 2. Deliberate and malicious acts, equivalent of IPC Sec. 295A. Deliberate and malicious acts intended to outrage the religious feelings of any class of citizens of India. This includes insulting or attempting to insult the religion or religious beliefs of that class by words, signs, or visible representations. 3. Disturbing religious assembly, equivalent of IPC Sec. 296. Voluntarily causing disturbance to any assembly lawfully engaged in the performance of religious worship or religious ceremonies. 4. Trespass on burial places, equivalent of IPC Sec. 297. Trespassing in a place of sepulture, burial, a place set apart for the performance of funeral rites, or a place where a dead body is deposited. The act must be done with the intention of wounding the feelings of any person, or of insulting the religion of any person. 5. Uttering words with intent to wound religious feelings, equivalent of IPC Sec. 298. Uttering any word or making any sound in the hearing of that person, or making any gesture in the sight of that person, or placing any object in the sight of that person, with the deliberate intention of wounding the religious feelings of that person. Essentials of the offences. Act must be deliberate, malicious. The core of the most serious offences, like 295 equivalent, requires the act to be deliberate and malicious, not merely accidental or an expression of opinion. Target. The act must target a religion or a religious community/class. Intention to insult, outrage. The specific mens rea, guilty mind, is crucial. There must be an intention to insult or outrage religious feelings. Case law. The Supreme Court in Ramji Lal Modi vs. VA, State OFUP upheld the constitutionality of Section 295A, now BNS equivalent, affirming that the restriction on free speech is valid to maintain public order and prevent offences against religious sentiment. Q6. Explain in detail offences relating to elections. Offences relating to elections. Offences relating to elections are criminalized to protect the purity, fairness, and free exercise of electoral rights. They target activities that corrupt the democratic process. Main election-related offences, BNS equivalent of IPC Chapter 9A. 1. Bribery. Giving or offering any gratification, money, gift, job, etc., to a person to induce him to exercise his electoral right in a specific way,
or to refrain from doing so. Accepting any such gratification for exercising or refraining from exercising the electoral right. 2. Undue influence. Using or threatening to use force, coercion or violence to compel an elector to vote or not to vote, or to affect his voting decision. Inflicting or threatening to inflict any injury, temporal or spiritual, e.g., excommunication, to influence a vote. 3. Personation. Voting in the name of another person, whether that person is living, dead, or fictitious. Applying for a ballot paper in the name of another person. 4. False statements in connection with an election. Publishing or making any statement of fact which is false, and which the person making it believes to be false or does not believe to be true, in relation to the personal character or conduct of any candidate, with the intent to affect the result of the election. 5. Illegal payments. Making payments for hiring or procuring vehicles for conveying voters to or from a polling station. 6. Disturbances at election meetings. Causing disturbance at a lawful public meeting connected with an election. 7. Offenses by public servants. A public servant unlawfully inducing or interfering with an election. Essentials of the offenses. Interference with right. The primary act must involve an intention to interfere with the free exercise of an electoral right. Affecting purity. The act must be one that affects the purity and fairness of the elections. Mens rea guilty mind. For most offenses, the presence of a guilty intention, e.g., to induce, to coerce, to deceive, is a significant factor. Q7. What is hurt? Discuss hurt and grievous hurt. Hurt and grievous hurt. The offenses of hurt and grievous hurt deal with crimes against the human body involving physical injury, differing primarily in the severity and consequence of the injury inflicted. Hurt, simple hurt. Hurt is the milder form of injury. Definition. Hurt means voluntarily causing bodily pain, disease, or infirmity to any person. Essentials of hurt. 1. Voluntarily caused. The injury must be caused intentionally or knowingly. 2. Bodily pain, causing physical pain, e.g., a simple slap or punch. 3. Disease, causing disease, e.g., injecting an infected person's blood into another. 4. Infirmity, causing inability or incapacity to use an organ or part of the body, e.g., temporary loss of the use of a limb. Grievous hurt. Grievous hurt refers to the most serious forms of physical injury. Definition. It is a more severe form of hurt that falls within one of the 8 specific descriptions of serious injury. 8 kinds of grievous hurt. 1. Emasculation. Depriving a man of his distinction of man. 2. Permanent loss of sight of either eye. 3. Permanent loss of hearing of either ear. 4. Loss of any member or joint, e.g., loss of a hand or finger. 5. Permanent disfiguration of the head or face. 6. Fracture or dislocation of a bone or a tooth. 7. Any hurt which endangers life, life-threatening injury. 8. Any hurt which causes the sufferer to be in severe bodily pain or to be unable to follow his ordinary pursuits for a period of 20 days. Q8. Explain in detail offenses relating to marriage. Offenses relating to marriage. Offenses relating to marriage are designed to protect the sanctity of the marital relationship and to punish acts that fraudulently or illegally interfere with the marital status of individuals. Main offenses. BNS equivalent of IPC Chapter 20. 1. Bigamy, equivalent of IPC Sec 494. Marrying again during the lifetime of a husband or wife who is already living. The former marriage must be a valid subsisting marriage, and the second marriage must be one that would be valid if the first marriage did not exist. Exception. Applies if the first spouse has been continually absent for 7 years and is not heard of. 2. Marrying again by concealment, equivalent of IPC Sec. 495. Committing bigamy while concealing the fact of the former marriage from the person with whom the subsequent marriage is contracted. This is an aggravated form of bigamy. 3. Fraudulent marriage, equivalent of IPC Sec. 496. Going through the ceremony of marriage with a dishonest or fraudulent intention of not being legally bound by the ceremony. 4. Criminal breach of contract of marriage, equivalent of IPC Sec. 498. Note. This section was repealed, modified in IPC, but the principle of exploitation remains relevant under related laws sections. 5. Enticing or taking away a married woman, equivalent of IPC Sec. 498, often related to older laws principles of adultery or kidnapping for marriage, though adultery itself is decriminalized. 6. Cruelty by husband or relatives, equivalent of IPC Sec. 498A. Subjecting a woman to cruelty by her husband or any relative of her husband. Cruelty includes
Any willful conduct likely to drive the woman to commit suicide or cause grave injury/danger to her life. Harassment of the woman for or in connection with any demand for dowry. 7. Dowry death. Equivalent of IPC Sec. 304B. Note: though classified under homicide, it is a key offense related to the matrimonial home. Ingredients: fraud, deceit, or coercion. Many of these offenses involve an element of trickery or force, e.g., fraudulent marriage, cruelty. Violation of lawful status. Bigamy directly violates the lawful marital status, which only permits one valid marriage. Intention to harm, exploit. The required mens rea involves the intention to cheat, injure, or exploit the other spouse. Short answers, 5 marks each. Q.1 Intraterritorial and extraterritorial operation. Feature: intraterritorial operation, extraterritorial operation. Scope: law applies within the territory of India. Law applies to offences committed outside the territory of India. Applicability: applies to all persons, citizens and foreigners, who commit an offence within India. Applies to Indian citizens, wherever they may be, and to offences committed on Indian ships or aircraft, wherever they may be. Principle: territoriality principle, nationality and flagship principles. Q2 Wrongful restraint and wrongful confinement. Offence. Definition. Key difference: wrongful restraint, voluntarily obstructing any person so as to prevent that person from proceeding in any direction in which that person has a right to proceed. Partial restraint, preventing movement in one or more directions. Wrongful confinement, wrongfully restraining a person in such a manner as to prevent that person from proceeding beyond certain surrounding limits, i.e., confining them within a boundary. Total restraint, preventing movement in all directions. Q3 Sedition. Sedition is the offense of bringing or attempting to bring into hatred or contempt, or exciting or attempting to excite disaffection towards the government established by law in India, through words, spoken or written, signs or visible representation. Note: the offense of sedition is under judicial scrutiny and has been temporarily paused by the Supreme Court of India, though it remains on the statute books, equivalent of IPC Section 124A, now in BNS. Q4 Criminal breach of trust. Criminal breach of trust occurs when a person is lawfully entrusted with property or with any dominion over property, and he dishonestly misappropriates or converts that property to his own use, or dishonestly uses or disposes of that property in violation of any law or legal contract. Essentials: 1. Entrustment of property. 2. Dominion over the property. 3. Dishonest misappropriation or conversion for one's own use. Q5 Criminal trespass and its aggravated forms. Criminal trespass is the act of entering into or remaining unlawfully in or upon any property in the possession of another, with the intent to commit an offense or to intimidate, insult or annoy the person in possession of such property. Aggravated forms. House trespass. Criminal trespass committed by entering or remaining in any building, tent or vessel used as a human dwelling or for the custody of property. Lurking house trespass. Committing house trespass after taking precautions to conceal such house trespass from the person in possession. Housebreaking. Committing house trespass by one of the 6 specified illegal ways of securing entrance, e.g., through a passage not intended for human entrance. Lurking house trespass by night, housebreaking by night. The aggravated forms of these offenses when committed after sunset and before sunrise. Q6 Mischief. Mischief is the act of causing wrongful loss or damage to the public or to any person, by doing an act that results in the destruction of property, or any change in property that diminishes its value or utility, or affects it injuriously. The act must be done with the intention or knowledge that it is likely to cause wrongful loss or damage.